आधी आपल्या घराचं दर्शन घेऊन आलास होय? तुला कसं कळलं? अरे तुझ्या चेहऱ्यानं सांगितलं बघ. डोळ्यानं तर कळलंच रे. पण कपाळावर ही घराची एवढी खून घेऊन आलेस तू. अरे कुठे कुठे पुसशील? सगळंच काळवंडलंय बघ. लहानपणी मी तुला सांगायचे ना, तुझ्या आज्यानं बांधलेलं मजबूत घर आहे ते. ऊन पावसानं वादळ वाऱ्यानं सहजासहजी नाही डगमगायचं. कुठूनही वावटळ आली आणि सगळ्या रंगाचं बेरंग करून गेली बघ. अरे अरे स्वप्नात तुझा आजा आला तर त्याला काय उत्तर द्यायचं रे? उत्तर द्यायचं? पुरे झालं बाई आता. शंकर, अरे बरं झालंस तू दंगल होऊन गेला आला. हक्के त्याचं नशीबच तसे. संकट टळलं म्हणजे तो हजर होतो. वाईट पाहणं त्याला ठाऊकच नाही ग. ठाऊकच नाही. काय मी नांदवडीत होतो. कळलं ते आम्हाला. तू रस्त्यात होतास तेव्हाच इथे गावात माणसं घुसली आणि दुपारपर्यंत ती घरा पेटवीत हिंडत होती बघ. माणसं परगावची होती का इथली? काय सांगायचं बाबा. सगळी माणसं माझ्या माहेरची कटपाळची होती. सगळे आपलेच लोक होते रे. आपल्या घरावर आले तेव्हा मी त्यांना म्हणाले, बाबांनो ओळख पाळख अगदीच कशी विसरत रे. आपल्या बहिणीचं घर जाळता होय. त्यावर एक म्हणतो कसा, अक्का तू बाजूला हो. 10 जणांची घरं जळली, तुझ्या एकलीच कसं ठेवावं? 5 जण आणि आल्या कशाला ही करम देते? चल ए बाबा राज, चल चहा घ्या, आंघोळी करा. चल. आबा कुठे? आज झोपलेत ते. 2 दिवसापासून त्यांना बरंच नाहीये. जा आज जाऊन त्यांना भेटून ये. जा जा. आबा आबा शंकर आबा झोप लागली होती का? नाही. किती काळवंडलात. गालाची हाडं दिसत आहेत, डोळे खोल गेलेत. केव्हा आलायस? आत्ताच. 2-3 दिवस नांदवडीतच अडकून पडावं लागलं ना. काय म्हणतोय तुझा उद्योग धंदा? बरा चाललाय.
पण तुमची तब्येत इतकी का खालावली आबा? मुंबईला गेला होतास का एवढ्यात कधी? नाही, अलीकडे 2-3 महिने झाले नाही गेलो. लिखाण कसं काय चाललंय तुझं? आबा तुम्ही उत्तर देणं का टाळताय? काय होतंय तुम्हाला? काही नाही रे, कणकण आहे थोडीशी. आणि आता चालायचंच आहे असं. दमा बळावलाय वाटतं. असं वाटतं इकडे येताना वाटेत छोटा शंकर भेटल्याचं त्यांना सांगावं. त्यांच्यासाठी दम्याचं औषध आणायला तो गेला. कधीही परतेल. पण हे सांगून तरी त्यांच्या डोळ्यातलं गेलेलं तेज परत येणार आहे? वाकलेत तर असे जणू काही कसलं तरी जड ओझं सतत त्यांच्या खांद्यावर आहे. अरबी रात्रींमधला तो कुबडा म्हातारा जसा सिंदबादच्या मानगुटीभोवती पाय घट्ट आवळून त्याच्यावर स्वार झाला होता ना, तसं साखरगड देवस्थानचे वहिवाटदार म्हणून नेमणूक झाल्यावर सुंदर गावातल्या त्या भव्य वाड्याच्या देखभालीचं काम तडफदारपणे करणारे हेच का ते आबा? वाड्या शेजारच्या विठ्ठलाच्या देवळात कीर्तन सुरू असताना हेच आबा किती आनंदी आणि प्रसन्न दिसायचे. साखरगडला नवरात्रात देवीच्या नैवेद्याला आणि गडावर निघणाऱ्या मिरवणुकीतही आईआबांचा मान होता. वहिवाटदारीणबाई, आपण तयार होईपर्यंत तिकडे मिरवणूक निघून जायची. आता सॉरी इतकी तयार झाली आहे म्हटल्यावर आम्हालाही थोडा थाटमाट करावा लागणारच की नाही? काय ग, पूर्वी तू मुलांसमोर माझा उल्लेख तुकाराम बुवा असं करायचीस, पण आता गाडी स्वारी म्हणण्या इतपत केव्हा आली? आधी तुम्ही मला फौजदारीणबाई असं म्हणायचात, पण हल्ली या साखरगडला आल्यापासून कधी नव्हे ती वहिवाटदारीणबाई अशी प्रेमानं हाक मारताय. मग मलाही ओघानं स्वारी म्हणणं आलंच की नाही? शाल नीट घे, चल. आणि मग हे तयार झालेलं तेजस्वी जोडपं मिरवणुकीसाठी दिमाखात निघायचं. किती जीर्ण शिवशिवीत अंग लागतंय आबांचं. शंकर, जा बाळ, अंघोळीचं जेवणाचं बघा आता. जा.
आबांनी काय दशा करून घेतली ग स्वतःची. मला तर त्यांचा आवाज भिंतीच्या पलीकडून बोलल्यासारखं वाटतंय. त्यांची जगण्यावरची वासनाच उडाली आहे. मी असा काय अपराध केला होता म्हणून हे असं घडलं, हे घोकता घोकता दिवस जड वाटू लागलाय त्यांना. अगं पण असे खचून जाऊ नका की परत उभंच राहता येऊ नये. महायुद्ध पाहिलं, प्लेगच्या साथीतूनही वाचलो आपण, तसंच यातूनही वाचूच की. अरे आम्ही काही समजावलं नसेल होय त्यांना, पण हे वेगळं आणि ते वेगळं म्हणतात. घर गेलं म्हणजे काय नशीब गेलं का? पण परत घर संसार उभारू. पण धीर ठेवा, उभारी ठेवा. होय होय म्हणतात आणि तसेच कुढत राहतात. घे चहा घे, नंतर आंघोळ करून घे. आई, मला इथे खूप परक्यासारखं वाटतंय. अगदी अनोळखी जागेत आल्यासारखं वाटतंय. अरे आपला या पाटील कुटुंबाशी घरोबा म्हणून आपल्याला आसरा मिळाला. कैक लोकांना देवळात 3 दगडांच्या चुली बांधून आपल्याच गावात यात्रेकरून सारखं राहावं लागतंय. चहा घे, मी तुला ऊन पाणी काढून देते, आंघोळ करून घे. आटप. मला सवय आहे की गार पाण्याची. घे. आई, हा दादा असं काय माझ्याशी काही बोलला पण नाही आणि नेहमीचा कोटही अंगात दिसत नाही त्याच्या. दाढी वाढलीये, कपडे मळलेत. मास्तर की करतो ना अजून. कोणीच थाऱ्यावर नाही बाबा, कोणीच थाऱ्यावर नाही. तू तरी सांग त्याला दाढी बिडी करायला. काय रे दादा? जेवालस? हा, आत्ताच थोड्या वेळापूर्वी. अरे नांदवडीला यशवंताच्या अण्णानं ठेवून घेतलं. सर्व्हिस मोटरमधनं उतरवल्यानंतर मी, यशवंत आणि गोपू आपल्या धोंडोपंत वकिलांचा रे, आम्ही तिघं 36 मैल चालत होतो. आई, अरे दिनू, ये इकडे. अरे दादा, हा केवढा उंच झाला रे? अरे या दिनूच्या मनातली भीती अजूनही जात नाही बघ. तू तरी सांग त्याला काही. झोपायला रामोशाच्या खोपट्यात जातो. अजूनही त्याला वाटतं लोक येतील. अरे दिनू, आता कसली भीती रे? हा, आणि हा त्या रामोशांच्या खोपट्यात झोपतो कुठे? रामोशी गावचे राखणदार ना, त्यांच्यासोबत राहिलं की धोका कमी असतो असं वाटतं याला. आपल्या घरापलीकडे जातो तो शिरपती रामोशी, त्याच्या खोपट्यात पडून असतो वाकडी घेऊन. आई, अरे दिनो दिनो. 13वं वर्ष लागलं तरी अजूनही समज काही येत नाहीये. पितो काय, रडतो काय, सांभाळायचं कसं कोणास ठाऊक. मी जरा येतो. आता कुठे निघालास? गावात चक्कर टाकून येतो. जेवायच्या वेळी परत ये रे.
काका, रामू काका. पण शंकर आहे काय? हो, हा, ये ये बाबा ये. नमस्कार. कवा आलास बाबा? आजच आलो. असं बस बाबा बस. काय तुळयांची चूल केली? मग काय रडत बसायचं बाया माणसावानी? जळली तर जाळू दे घर. अरे पुन्हा बांधू. बघू ना जाळणारे दमत्यात का आम्ही दमतो ते. हा? आज हे लोक आम्हाला हसत्यात, पण उद्या ह्यांच्यावर पण हीच वेळ येणार आहे. तुला सांगून ठेवतो, हीच वेळ येणार आहे. शांत. अरे आम्ही आज जात्यात आहोत, उद्या हे लोक जात्यात जातील. शहराला सवशेर भेटणार आहे, समजलं का? हसाय काय झालं? हा, हसाय काय झालं? आता उद्या ही चुडी घेऊन मी तुमची गरज आणणार आहे. बघू ना, बघू माझं काय कोण काय करते ते. काका शांत व्हा. काका, काका शांत व्हा. अरे कसा शांत हो? हा, कसा शांत हो? काय राहिलंय माझ्याकडे? पैसा अडका गेला, काय राहिलं नाही. शंकर, तुला सांगतो, माझ्या 5 भावांनी गावोगाव 4 दिशेला जाऊन मोठ्या कष्टानं पैसे मिळवले आणि घामानं मिळवलेला पैसा मोठ्या विश्वासानं माझ्याकडे पाठवला. या मिळालेल्या पैशातनं आमच्या सगळ्या कुटुंबाला पुराल असं एक घर मी बांधलं. सगळ्यांच्या आवडीनुसार सोयी करून घेतल्या. रात्रंदिवस जागून गेल्या साली मी हे घर पुरं केलं. अरे एखादा सण सुद्धा आमच्या या वास्तूनं पाहिला असल नसल तर आता जरकी खिंडाला पाहायची वेळ आणली या भडवीच्यानं. काका शांत व्हा. काका, अरे लग्न मुंजीसाठी जमवलेले हांडे बी खलास केले का पाणी प्यायचा तांब्या ठेवला नाही. तुला सांगतो. शांत व्हा काका, शांत व्हा. या, शांत व्हा. या, बसा. आणि काका, या लोकांवर चिडून ओरडून काय उपयोग आहे? बाहेरगावचे लोक आले होते ना. अरे पण ते यांच्याच खुशीनं सगळे गावकरी जर काठ्या खुराडी घेऊन आले असते तर कोणाची हिंमत होती का घर जाळायची? हा, बाहेरच्या 100-125 गुंडांना 700 गावकरी जर सामोरे गेले असते ना तर एकेका गुंडा माग 7-7 गावकरी झाला असता. पण यांना हे असंच हवं होतं व्हायला. तुला सांगतो, अरे रानातून गावात सुद्धा आले नाहीत रे. नुसते टेकावर उभं राहून मजा बघत राहिले. अरे पण आम्ही असं मरणार नाही. माळावर टाकलेल्या निवडुंगाच्या फाडासारखं कुठं बी फुटू पुन्हा. हा, कोण शंकर्या? अरे बरं झालं आलास ते. पर याच येऊन जरा लवकर तरी यायचंस. म्हणजे हो, बाकी आपली बामणाची जातच भित्री बघ. अरे एवढी आपली 8 घरं होती गावात, पर एक बी गडी हातात काठी घेऊन त्या जाळणाऱ्यांच्या आडवा आला नाही. मी तवाच म्हटलं, ह्या वेळेला आमचा शंकर्या हजर पाहिजे होता, किंवा असा घरात बसून राहिला नसता.